घ्या, आलं घालून केलंय. कपाळावरची सूज तशी कमी झाली आहे, म्हणजे हळद फटकीचा गुण आला म्हणायचा. दुखतंय का अजून? नाही. तरी सुद्धा वंस रात्री झोपायच्या आधी ना पुन्हा एकदा लेप लावा, म्हणजे राहिलेली सूज सुद्धा कमी होईल उद्यापर्यंत. हे बरं बाई जमतं तुम्हाला. काय झालं, कशाबद्दल बोलताय? अगं कशाला तोंड उघडायला लावतेस वहिनी तू? पुन्हा मी काहीतरी बोलायची आणि मग तुम्ही सगळे म्हणाल की कुसुम कटकट करते, कुसुम कटकट करते. पण कुसुम का कटकट करते? तिचं आधी तुम्ही डोकं फोडायचं आणि तिनं मग नंतर अक्षरही काढायचं नाही. वा रे वा. वंस, मला जरा समजेल अशा भाषेत बोलाल का? तुम्हाला फक्त तिचीच भाषा समजते. मी बोललेलं तुमच्या कानापर्यंत पोचतेच कुठं? नाहीतर ती या घरात आलीच नसती. तुम्ही शुभ्राबद्दल काही बोलताय का? चोरी आहे का काय मला तिच्याबद्दल बोलायला? घाबरत नाही मी. मला इथून हाकलवण्याचा तिने कितीही प्रयत्न केला ना तरी मी डगमगणारी नाहीये. जाऊन सांग तिला. अहो, आता मात्र हद्द झाली वंस. काहीही कारण नसताना तुम्ही उगीच शुभ्रावर का घसरताय? काही कारण नाहीये. अगं अगं मग हे काय? तुझ्या लाडक्या सुनेनी दिले मला ही जखम. हो, काय बोलताय काय तुम्ही? बरोबरच बोलते मी. तुमच्यासारखं तिच्या प्रेमाचं पांघरून ओढून बसलेली नाही मी. काल पोथी वाचत होते तर मी खाली पडलेच कशी मग? अहो, चक्कर आली तुम्हाला? आणि चक्कर बिक्कर? आज का आयुष्यात पहिल्यांदा उपवास करते का मी? काही येत नाही चक्कर बिक्कर मला. तिनं माझ्यावरती जादू. बास वंस, खूप ऐकून घेतलं. आता यापुढे मला काहीही ऐकायचं नाही. बैऱ्याच्या कानाशी लागून काय उपयोग आहे? पण तिला माझ्या भक्तीची शक्ती अजून कळलेली नाहीये. अगं, महाराजांचं चरित्र वाचत होते मी. महाराजांचं. त्यांनीच माझे प्राण वाचवलेले आहेत. अगं जातेस कुठे? ऐकून तर घे माझं. त्या नागिणीला तू इकडे थारा दिलेला आहेस. एक दिवस अख्खच्या अख्खं घर गिळून टाकेल ना, तेव्हा कळेल तुम्हाला. बरोबर आहे वंस तुमचं. नागिणीलाच थारा दिलाय मी घरामध्ये. तुम्ही स्वतःला एवढं चांगलं ओळखत असाल असं वाटलं नव्हतं मला. वहिनी, मला लागेल म्हणाली. मी काय केलं? मला कशाला लागेल म्हणाले? मी काय केलं? काही बोलायची सोय ठेवलेली नाही या लोकांनी. मी आता वसईलाच निघून जाते. यू नो व्हॉट, मी जर तुझ्या जागी असते ना तर मी एक पिस्टल घेतली असती आणि आदी आणि शुभ्रा दोघांनाही गोळी घातली असती. आणि इफ नीड बी स्वतःला पण. बोलणं सोपं असतं ग, हे असं करणं कधीच जमत नाही. कधीच नाही. आय नो. पण मला राहून राहून आधीचं आश्चर्य वाटतं. त्यांनी शुभ्राला कसं पसंत केलं? अरे कशी आहे ती? एकदम गावठी यार. आणि त्यात नीलने तिला बहीण वगैरे मानले. मला जेव्हा कळलं ना, आय टूक हिम लेफ्ट, राईट अँड सेंटर. स्वप्नीलनी शुभ्राला बहीण मानलंय? हो ना. गळ्यात पडली असणार ती त्याच्या, स्वप्नील दादा करत. तिला भाऊ नाहीये ना. अँड स्वप्नील इज वन बिग इमोशनल फूल. मला असं वाटतंय की तिने आधीला पण असंच इमोशनल ब्लॅकमेल केलं असणार आहे. सोड ना, आपण दुसऱ्या कुठल्या तरी विषयावर बोलूया. खूप त्रास होतो आधीचा विषय निघाला की. आय अंडरस्टँड. यू नो, मी बँड्राच्या एका बुटीकमध्ये मी असं ऐकलंय की तिची सायकॅट्रिक ट्रीटमेंट चालू आहे. कोणाची? शुभ्राची. हो, मी पण ऐकलंय. तिचं आणखीन काय होणार म्हणा. आय एम शुअर आधीला आता पश्चाताप होत असणार आहे. काय काय झालंय काय तिला म्हणजे नक्की? हू नोज. अँड फॉर दॅट मॅटर हू केअर्स. तसं नाही ग, पण ह्या सगळ्याचा आधीलाच त्रास होत असणार ना. ही डिझर्व्स इट. सुलेखा,
तू संत वगैरे आहेस का ग? मी तुझ्या जागी असते ना ते एक पार्टी थ्रो केली असती. काय नक्की म्हणजे झटके वगैरे येतात का तिला? काही वेडं वाकडं बडबडते का? की तिला हॅल्युसिनेशन्स होतात? म्हणजे मी एक काम करते, आधीच्या घरी फोन लावते. तू शुभ्राशीच बोल ना, मग तिला हवं ते विचार. तू पण ना सुलेखा, अगं माणसाने एवढं चांगलं असू नये. तसं नाही ग शिप्रा. आय वॉज जस्ट चकिट्या, जस्ट चेंज द टॉपिक. शुभ्राचा विषय आला ना की माझं डोकंच फिरतं. तिने माझं काय वाकडं केलं नाहीये तरीही, पण तिने तर तुझं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. मला तर वाटतंय तुझ्याच डोक्यावर परिणाम व्हायला लागलाय. ओके. आपण हा विषय इथे बंद करूया, दुसरं काहीतरी बोलूया. ओके. मला सांग, त्या मूर्तीचं काय झालं ग मग पुढे? मूर्ती? व्हॉट मूर्ती? अगं ती नाही का तू म्हणत होतीस ते तुझ्या बाबांनी काहीतरी ईमेल पाठवलंय त्या मूर्तीचं. ओ हा, तुला का ग एवढा इंटरेस्ट? काय आधीवर जादू करून त्याला वश वगैरे करायचे की काय? नाही, जीव घ्यायचा आहे कोणाचा तरी. सॉरी. सांग ना, काय काय कळलं का मूर्तीबद्दल पुढे? नाही ग, मी त्यात काय इंटरेस्ट नाही घेतला. पण तुला ह्या सगळ्यात इंटरेस्ट असेल तर मी विचारेन पप्पांना. नाही ग, जस्ट क्युरिओसिटी, बाकी काही नाही. ओके, मी विचारते पप्पांना. काही कळलं तर सांगेन तुला. ओके. झालंय काम का वेळ आहे अजून? झालंय का काम? तासभर लागेल अजून. एका प्रॉपर्टीचे रिडेव्हलपमेंटचं काम आहे. यशवंतरावांनी मला स्वतः लक्ष घालायला सांगितलंय. चांगलंय. मी झोपते. तुम्हाला काय लागलं तर हाक मारा मला. गुड नाईट. निखिल? निखिलची डायरी यशवंतरावांच्याकडे? श्रीपती, जेवायला वाढ. लग्नाला जातो. अरे लवकर वाढ जेवायला, मी आलोच. श्रीपती म्हणाल तुला जेवायचं नाहीये का? भूक नाही. का रे, काय टेन्शन? बरोबर आहे, तुला कसलं असणार टेन्शन? तुझं टेन्शन व्हायला आम्ही बसलोय ना, भाराचे बैल. सॉरी. बोल की. अरे बोल की काहीतरी. एरवी मी बोलताना सतत बॅटिंग चालू असते तुझी. आज स्पीच खराब आहे.
पाऊस पडला? खूप. एवढा की आता बहुतेक पिचच वाहून जाईल. त्यात काय, आपण नवीन पिच घेऊ. तुझा बाप कोण आहे? यशवंतराव सरंजामे. बरं मला एक सांग, पुण्याला कधी जायचंय? पुण्याला काय आहे? सुलेखाची आई तिकडे असते ना, तिच्याशी आता म्हणजे त्यांच्याशी सोयरीक जुळवायची, म्हणजे त्यांच्याशी बोलणी करायला नको का? पुण्याला जा. त्या सॅनिटोरियम मध्ये आहेत. हो का? अरे बाप. ठीक आहे, आपण तिथे जाऊ सॅनिटोरियम मध्ये. काय प्रॉब्लेम आहे? तिथे जाऊन बोलू. तुला माहिती आहे का सॅनिटोरियम कुठे? तू सॅनिटोरियम मध्ये गेला होतास? नाही, मी नाही गेलोय. मग आता लग्नाची बोलणी करायला जायचं म्हणजे त्यांच्याशी बोलावं लागणार. अहो बा, त्यांना काय हवा पालटासाठी ठेवलंय का तिथे? हा, त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय की नाही म्हणून आहेत त्या सॅनिटोरियम. ठीक आहे, आपलं तरी डोकं कुठं ठिकाणावर आहे. बरं, तिचे दुसरे कोणी नातेवाईक, बहीण भाऊ वगैरे? बहीण आहे मोठी. सॅनिटोरियम मध्येच आहे का? म्हणजे मुंबईला कुठे कुठे असते? तिच्याशी बोलू आपण. मुंबईतच असते. ठीक आहे, मग तिला फोन करून विचार कधी येऊ म्हणून. त्यांना नाही भेटू शकत आपण. का? तुझ्याबद्दल काही प्रॉब्लेम आहे का त्यांना? माझ्याबद्दल नसावा. मग पण माझा बाप कोण आहे? यशवंतराव सरंजामे. हो ना, त्यांच्याबद्दल प्रॉब्लेम असण्याची शक्यता आहे. अरे तो तर गेली 50 वर्ष आहे मी यशवंतराव सरंजामे. मग सुलेखाची ही जी बहीण आहे की नाही, हा हा, सुलेखाची ही बहीण, हिचे जे मिस्टर आहेत की नाही, हा, यांचं नाव काय माहितीये? काय? बाळकृष्ण शास्त्री. मधुसूदन शास्त्री यांचे कनिष्ठ बंधू. अच्छा. बाळकृष्ण शास्त्री. वा वा वा, छान आहे. देवपण्णा श्याम. कुठला रोड कुठे नेऊन जोडेल काही सांगता येत नाही. श्रीपती, अचानक भूक चाळवली रे माझी. वाढ जेवायला पटकन. बाळकृष्ण शास्त्री काय छान आहे. वाढ रे, क्या बात है. श्रीराम श्रीराम. विष्णू, आहेस का रे खोलीत? होय मालक. विष्णू, काय रे लहान मुलासारखा लपून बसलायस? चल बाहेर ये लवकर. तुम्ही आधी वचन द्या माझं लग्न लावून देणार नाही म्हणून. अरे वेडायस का तू? तुझ्या मर्जीशिवाय का मी तुझं लग्न लावणार आहे? मी थट्टा करत होतो तुझी. मग ते पाहुणे सोपारचे कुणीही येणार नव्हतं. मग तुम्ही नवे कपडे घालून कुठे निघाला होता? अरे मंदिर समितीची बैठक नव्हती का, त्यासाठी. नक्की? मी कधी खोटं बोलतो का विष्णू? धपाटा घालीन मी तुला. तुमचा काही गनिमी कावा तर नाही ना? नाही तर मी बाहेर आलो की पुन्हा त्या पाहुण्यांसमोर. विष्णू, लहान मुलासारखा वागू नकोस. कुणाला कळलं तर म्हणतील 40 वर्षाचा माणूस लहान मुलासारखा लपून बसलाय. चल चल, निघ बाहेर. मला भूक लागलीये. ये लवकर बाहेर. श्रीराम श्रीराम. केवढी ही अडकळ इथे. कधीतरी साफ केली पाहिजे. मालक, ओ मालक.
ऐका ना, अगं काय आहे? बर बोल. आज ना कुसुमवंचं ना चक्कर आली होती. हो हो, कशामुळे? तेच कळत नाहीये ना. म्हणजे काय, आज त्यांचा उपास ना, दिवसभर त्यांनी काही खाल्लं नव्हतं. तर रात्री शुभ्रा गेली त्यांना जेवायला बोलवायला, तर त्या अशा फरशीवर आडव्या पडलेल्या. अरे बापरे. आणि त्यांच्या कपाळाला लागलं होतं. हो पाहिलं मी ते. एवढी टिंगूळ आले तिला. पण मी तिला काही विचारलं नाही तर पुन्हा ती साठा उत्तराची संपूर्ण कहाणी मला ऐकावी लागली असते. अहो काय तुम्ही बोलताय, हे असलं बोलणं शोभत नाही तुम्हाला. बरं ते जाऊ दे. तुला चक्कर कशामुळे आली? भुकेमुळे? नाही नाही, म्हणजे वंश असं म्हणतात की त्या पलंगावर पोथी वाचत बसल्या होत्या आणि पुढचं त्यांना काहीच आठवत नाहीये. अच्छा, म्हणजे बसल्या बसल्या चक्कर आली की काय? नाही तसं नाही, म्हणजे त्या असं त्यांना ना, हा आता कसं सांगू तुम्हाला. आणि त्यात काय एवढं कॉम्प्लिकेटेड मला कळत नाही. तिने दिवसभर उपास केला होता, पोटामध्ये अन्नाचं कण नव्हता, चक्कर आली तिला. आणि चक्कर आल्यामुळे शुद्ध हरपली. तिला नाही आठवत त्यात काय एवढं, काही कॉम्प्लिकेटेड नाहीये. आणि ते कपाळाला लागलंय ते काय? तुला नेमकं काय म्हणायचंय? माझं नाही, म्हणजे त्या वंश असं म्हणाल्या. त्या म्हणतात की हा काहीतरी भानामतीचा वगैरे प्रकार असा. चला झोपा, गुड नाईट. अहो ऐका तर. अगं काय ऐका? ती कुसुम एक मूर्ख आहे, तू शतमूर्ख आहेस. तिला स्वतःकडे लक्ष वेधून घ्यायची सवय आहे तिला. रस्त्यातून चालताना कावळा शिटला तर म्हणेल की देवाचा आशीर्वाद आहे. चक्कर आली तर म्हणेल की भानामतीचा प्रकार आहे. काही लक्ष देऊ नकोस तिच्याकडे. काही कशामध्ये अर्थ नाही. ती सुधारण्याच्या पलीकडे गेली ती. आणि तू तिच्यावरती विश्वास ठेवून मला. मी म्हटलं मी त्यांच्यावर विश्वास ठेवलाय म्हणून. हो, मी फक्त त्या मला जे म्हणाल्या ते तुम्हाला सांगत होते. कारण प्लीज, रात्री झोपताना मला विनोद ऐकून झोपायचं नाही. हो पण अलार्म लावलायस ना? तांब्या भांडं पण आणलेलं इकडे. नारायण कड्या घातल्या, गॅस नळ सगळं बंद केलं ना. चला लाईट घालवा आणि शांतपणे झोपा आता. व्हेरी गुड. Indian individuals who have dared to dream big. Who develop food proper 2 times a week. You have to sacrifice, there is no doubt about it. चंदू? हा चंदू बोल रे. झोपला नव्हतास ना काका? नाही अजून नाही. काय रे इतक्या रात्री? उद्या वेळ आहे का रे तुला? भेटायचं होतं. उद्या नाही रे, उद्या खूप धावपळ आहे. हवं तर ऑफिसला येतो मी. चंदू काय झालंय? पैशाची काही अडचण आहे का? नाही नाही तसं काही नाहीये काका. बोलायचं होतं तुझ्याशी. म्हणजे खरं तर तुला काही द्यायचं होतं. चंदू काय ते स्पष्ट बोल ना. काका माझ्याकडे एक डायरी आहे. खरं म्हणजे ती चुकूनच आली. बहुतेक आपल्या निखिलची डायरी आहे ती. निखिलची डायरी?